नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत आणि तेलात न फुटणारे असे साबुदाण्याचे उपवासाचे वडे बनवणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। मी हे अर्धी वाटी शाबूचे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत 5 तास। तर हे असे पूर्ण सुट्टे सुट्टे झालेले आहेत, तर तुम्ही रात्रीचंही भिजत ठेवू शकता। पूर्ण असं ह्याचं हे बारीक असा पूर्ण भिजलेला पाहिजे असा शाबूचा तांदूळ। त्याच्यामध्ये आता आपण टाकूया हिरवी मिरची कट केलेली, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि भाजलेले शेंगदाण्याचे कूट, थोडे जाडसरच आहे। मिक्स करूया हे सर्व आपण। हे सर्व आता मिक्स झालेलं आहे। मी अर्धी वाटी शाबूचे तांदूळ 5 तासासाठी जे भिजत घातले होते ते 1.5 वाटी शाबूचे तांदूळ भिजून झालेले आहेत। हे मी 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत, ते मी आता ह्या खिसणीने खिसून घेणार आहे। दोन्ही बटाटे आपले व्यवस्थित खिसून झालेले आहेत। खिसलेले दोन्हीही बटाटे आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। चांगला एकजीव होईपर्यंत असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं। एकदम असा या मिश्रणाचा एकजीव झाला पाहिजे, असं एकदम चांगलं हे मळा। असा पूर्ण गोळा तयार झाला पाहिजे आपला वडा बनवण्यासाठी। हे बघा, आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवूया। आणि हाताला पाणी लावण्यासाठी मी हे थोडं घेतलेलं आहे, तर मी हाताला थोडं पाण्याचा हात लावते। असा गोल गोळा बनवून घेते मी। आणि हे कडणी पूर्ण बंद करा, नाहीतर वडा फुटण्याची शक्यता असते। पूर्ण हे असं बंद करायचं साईडून। तर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे टाकलेली नाही, कोणाला चालत असेल तर तुम्ही टाकू शकता। हे असं मी पूर्ण बंद केलेलं आहे साईडून। अशाच प्रकारे सर्व मी वडे बनवणार आहे। अशा प्रकारे आपले हे सर्व वडे तयार झालेले आहेत। तर हे अशा प्रकारे तुम्ही बनवून घ्या। जास्त जाडेही बनवायचे नाहीत, म्हणजे क्रिस्पी होतात। कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले, आता ते व्यवस्थित गरम झाले। आता आपण त्याच्यामध्ये वडे सोडूया। तर हे मीडियम गॅसवरच वडे आपण भाजून घ्यायचे। आपण आता हे पलटी करून घेऊया। चांगले लाल होईपर्यंत आपण, कलर येईपर्यंत हे भाजून घेणार आहे। वडे भाजून झालेत खरपूस असे चांगले। आता कलरही त्याला चांगला लाल आलेला आहे। आपण आता हे काढून घेऊया। दुसरे हे वडी मी ह्याच्यामध्ये टाकते। आणि अशाच प्रकारे तेही मी भाजून घेणार आहे। हे वडे आपले भाजून झालेले आहेत, कलरही छान आलेला आहे। आता ते काढून घेऊया।
वड्याचं मिश्रण एकदम चांगलं मळल्यामुळे वडे एकदम छान झालेत, क्रिस्पी झालेत आणि आतून मऊ झालेत आणि तेलामध्येही फुटलेले नाहीत आणि तेलकटही झालेले नाहीत। आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले साबुदाण्याचे वडे तयार झाले आहेत। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील भागात। धन्यवाद।